हो हा जाताना बरोबर डबा घेऊन जा बरं का, नाही तो विसरा. तू पूजा कर ना जरा. हा माझ्याकडे लक्ष द्यायला रमा आहे. काय ग रमा? भाई मामा डबा झालाय भरून. तो देशीलच ग, पण तुझ्या हातचा फक्कड चहा दे बघवा. किती चहा पिता? अगं पहिलंच तर आहे सकाळचा. अगं तयारच आहे. हा दे. अरे वा वा वा, अरे वा 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 वा, रमाच्या हातचा चहा म्हणजे अगदी अमृत. अगं रमा बरं झालं तू चहा दिलास, माहिती का हात पाय अगदी गळून गेले होते ग, बरं झालं चहा केलास. अगं पर सुमे मी तो चहा आरामात चहा पी. काय कामाची माहेरवाशी नाही ना बाय, आणि हात पाय गळायला लागलेत बिचारीचे. अजून काय पाहिजे का तुला, खारी बिस्किट वगैरे याच्याबरोबर? नाही नाही नको. नाही तू आधी पी, नंतर मी पितो. हा मामा मी तुझ्यासाठी आणते. सावकाश प्या, गरम आहे. हा 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 हा. नाही द्या, त्यांना द्या आधी. काय कामाची माणसं आहेत, आपल्यामुळे खोळंबा नको त्यांचा. काय आपण रिकाम तिकडे बसलोय. प्या प्या, तुम्ही प्या. हा घ्या घ्या घ्या, व टोमनं मारू नका. घ्या. टोमनं नाही मारत, खरंच बोलतोय मी. प्या तुम्ही प्या. होय दोघ जण चहा प्या आणि जा आपापल्या कामावर. बा त्या पोरीला पण जायचं वाड्यावर. रमाज वाड्यावर कामाला जाणार नाही. का? तिच्या ऐवजी तू जाणार आहेस का? काही जाणार आहे? आई आज तू जा रामाच्या ऐवजी वाड्यावर कामाला, आणि तिकडे पण सांग रामाज येणार नाही म्हणून कामावर. काय तुझा मनमानी कारभार आहे? तुझं काही काम आहे का तिच्याकडे? अग आई आता काहीतरी काम आहे म्हणून थांबवून घेतोय ना तिला. जरा घरची कामं खोळंबली. कुठलं काम आहे तुझं तिच्याकडे? आता हाय म्हटल्यावरती हाय, तुला मी सांगतोय तेवढं कर. काय याच्या डोक्यात एक गोष्टी येतात नाही, ह्याला माहिती. अगं तसं मी कधी कधी चांगलं डोकं चालतं त्याचं. रमा घरी थांबली ना तर माझ्यासाठी लई चांगलंय बघ. हाच माझा ब्रदर आणि ह्यालाच माझी कदर. आता रमाचा पगार बी झालाय, मग रमा शॉपिंगला घेऊन जाईल ना बाजारात. काय ग रमे? ए तुझ्या सोयीसाठी आणि तुझ्या मदतीसाठी नाही थांबवून घेते तिला. तिथं घरात काम आहेत म्हणून थांबवून घेतोय, कळलं का? पाहिलं काही कसा स्वार्थी भाऊ येतो. जरा शांत राखी. रमा तू काय सांगतो तेवढं काम कर, पण स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काम करायचं नाही, कळलं का? एक दिवस सुट्टी मिळाली, आराम कर जरा. हा भाई तू काय म्हणत होतीस की यावेळची ट्रेक एकदम वेगळी होती म्हणून? अरे हो, यावेळी आम्ही एका अनाथ आश्रम मधल्या लहान मुलांना घेऊन गेलेलो ट्रेकला. आमच्या ग्रुपनी स्पॉन्सर केलेलं. दॅट्स ग्रेट यार. ग्रेट म्हणजे काय, भारीच. त्या मुलांनी इतकं एन्जॉय केलं की काही विचारूच नको. तुला माहितीये आम्ही त्यांना आश्रमात परत सोडायला गेलो ना, तर बिलगून बिलगून रडली ती. वेगळाच एक्सपिरियन्स रे. तेजू खरंच तुम्ही खूप भारी काम करता यार. असा काहीतरी वेगळा ट्रेक असेल तर मला सांगत जा, मी येत जाईन. नक्की, नेक्स्ट टाइम नक्की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं कॉफी आण ग. हे काय, रमा नाही आली अजून? नाही अजून, येईलच इतक्यात. बाईसाहेब रमा येणार नाही आज कामाला इथं. का? बरं वाटत नाहीये का तिला? नाही तसं नाही, घरी काम आहेत ना, तिथं थांबले ती आज. हो का? अरे बापरे. का काही महत्वाचं काम होतं जे तुमचं? अगं हा, मला तिला पंचायतीच्या ऑफिस मध्ये पाठवायचं होतं प्रताप बरोबर. पंचायतीच्या ऑफिसात का जी? अगं तिथल्या महिला समितीची मीटिंग आहे आज, आणि त्या सगळ्या गृहिणींना ती ओळखते, तर त्यांचे प्रश्न ती समजावून घेऊ शकते आणि आपल्याला सांगू शकते म्हणून. हरकत नाही, मी जाता जाता घेऊन जाईन त्यांना. नाही म्हणजे अर्जंट आहे म्हणून म्हणतोय. हा हा, तू घेऊन जा ना तुझ्या बरोबर तिला. चला येतो मी. अरे ब्रेकफास्ट तरी करून जा. नाही नको, मला भूक नाही. अरे पण तुम्ही दोघी कामाला लागा. काय आई, तू मला का नाही सांगत एखादं पक्षाचं काम? मॅडम त्याच्यासाठी घरात राहायला पाहिजे. ट्रेकिंग पासून वेळ तर मिळाला पाहिजे ना तुला.
अगं तू सांगून तर बघ, मी बरोबर वेळ काढीन. आणि एवढे सगळे लोक पक्षासाठी कामं करतायत तर मी पण करेन. हो का? बघूया हा आपण. अरे पिंट्या दादा, तुला रमाला काम सांगायचं होतं ना, का विसरलास तू? नाही म्हणजे मला तिला काम सांगायचंय ना, म्हणून विचारलं की. सुमे, शांत बसशील का जरा? आधीच डोकं फिरलंय माझं. पिंट्या दादा, जी काही कामं असतील ना ते समधी एकदाच सांग. म्हणजे मग आजच्या आजच समधी संपून टाकते. आणि का इथली कामं संपवायची एवढी काय घाई आहे तुला? घरातलीच कामं आहेत ना, त्यांना लागायचं तेवढा वेळ लागणार. आणि बाकीच्या कामांना एवढा आवर्जून वेळ काढतो आपण, जरा घरातल्या कामांसाठी वेळ काढला तर कुठं बिघडते? आणि घरच्या कामांना लागायचा तेवढा वेळ लागणार. आणि घरच्या कामांना 1 दिवस लागल, 1 आठवडा लागल, नाहीतर 1 महिना लागल. काय मला बाळ होईपर्यंत घरीच थांब ना तू. हा अरे दादा, म्हणजे घर घर काय असतं रे? आपल्या माणसांमुळेच घर असतं की नाही? आणि आपल्या माणसांचं काम म्हणजे आपलं काम. बरोबर ना दादा? तेच म्हणून तिला समजून सांगत होते मी. अगं चल आपण जरा शॉपिंगला जाऊ. मला गाऊन, चप्पल आणि बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्यात, तर चल आपण बाजारात जाऊ. चल. अगं सुमे, घेऊ आपण, पण अजून माझा पगार नाही झालाय. काय खोटं बोलती ग तू? अगं पोटूच्या बाई समोर असं खोटं नाही बोलू. त्या गर्भावर वाईट संस्कार होतात, माहितीये का तुला? अगं नाही, खरंच म्हणते मी, नाही झालाय माझा पगार. खरं सांगतेय? मी येडी दिसते का तुला? मग तू पर्स कशी विकत आणली? अगं ती पर्स आहे ना. घ्या. आता खोटं बोलती तर बोलती, परत खोटं समजून पण सांगती. रमे, तुम्हाला शिकवायचं नाही बर का? मी तुला सांगतेय ना, चुपचाप माझ्या संग चल. चल म्हणते ना, नाही तर 1 मिनिटात ना सगळं खणून काढते की नाही बघ. चल. ए सुमे, शांत बसशील का जरा? अजिबात कोणी कुठे जायचं नाही. आणि रमे, तू तर घरातनं बाहेर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही काय? ए, ही काय रे तुझी मोगलाई? आम्हाला जायचंय ना, आम्ही जाऊ. सासरी पाठवू का तुला? चुपचाप घरात बसायचं. गुड मॉर्निंग. रमा आहेत का घरी? काय काम होतं तिच्याकडं? पंचायत समितीमध्ये सगळ्या शेतकरी महिला जमणार आहेत. आमच्या पक्षातर्फे शिबिर आहे त्यांचं, त्यासाठी त्यांना घेऊन जायला आलो होतो. काय झालं? रमा नाहीये घरी. मीच जरा तिला कामासाठी बाहेर पाठवले. बर, कुठे पाठवलंय त्यांना? सगळी कुंडली सांगायला पाहिजे का तुम्हाला? आमची पण काही कामं असतात, प्रत्येकाला कशाला सांगू मी? ठीक आहे, त्यांना आल्यावर सांग की मी येऊन गेलो, आणि सांग की मी पंचायत समितीमध्ये. रमा आज कुठेही येणार नाही. आज लय काम आहेत तिला इथं. या आता. रमे, हे काय? काय? तुझा पगार झाला ना? माझा अंदाज बरोबर होता, तरी बी तू खोटं बोलत होती ना? अगं ते काय करते ग तू? हा, एवढे पैसे तुझ्याकडं तरी बी रडती तू? रमे, तुझा पगार किती आहे ग? हा, नाही मग एवढे पैसे कसे आले तुझ्याकडं? काय ग, 2-3 महिन्याचा पगार एकदम दिला का तुला? रमे, चल आपण बाजारात जाऊ. चल अगं, मला लई शॉपिंग करायची. चल अगं, आज थोडे वापरू, उद्या थोडे वापरू. चल 1-2 महिने असेच काढू. चल.
अगं सुमे, माझ्या पगाराचे पैसे नाही येत ते. मग अगं बाईसाहेबांनी दिले ते पैसे मला. वाड्यावरची छोटी मोठी कामं असतात ना, त्यासाठी माझ्याकडे ठेवले ते. बाय 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 बाय, एवढे पैसे बाईसाहेब तुला सांभाळायला देतात? आणखी अगं बाई, कुठल्या नक्षत्रावर जन्माला आलीये ग तू? अगं भरा पगार वाढ काय होतीये, हा भरा बढती काय होतीये. चांगलंय बाई तुझं. रमे, तुला लई काम पडत असतील ना ग? म्हणजे कसं वाड्यावर कामाला जाते, एवढी धावपळ होती, तेव्हा एवढे पैसे सांभाळायला तुला लई जड जात असतं. नाही तसं एवढं पैसे सांभाळायचे म्हणजे लई जोखमीचं काम असतं. माझ्याकडे देत जा ना, मी सांभाळत जात जाय. दे माझ्याकडे. चालेल ना? अगं कंपनीवाल्याचा मेसेज वाटते. दे आणि नाही ठीक आहे, राहू दे, मी बघते. कुठं आहात? घरी आहे. रमा घरी आहेत. मग राजकुमारने मला खोटं का सांगितलं? काय झालं? काय हरवलंय का तुमचं इथं? नाही हरवलं असलं तर शोधा, सापडलं आमच्या अंगणात कुठेतरी. रमा घरीच आहेत ना? हो घरीच आहे. मग तू खोटं का बोललास माझ्याशी? कारण मला असं वाटत होतं की तुम्ही इथनं लवकर निघावं. थोडक्यात मला तुम्हाला इथनं कटवायचं होतं. जा निघा आता. अरे पण तू असं का करतोय? हे मी तुम्हाला विचारलं पाहिजे प्रतापराव. कशाला उगाच वेळ घालवताय? जा निघा. म्हणजे तू रमायांना आतमध्ये? ओ प्रतापराव जाधव, ही बहीण आहे माझी. आमचा आम्ही निस्तारू. आतापर्यंत तुम्ही आमच्या बहिणीची आणि तिच्यामुळं आमची जी काळजी घेतली ना ती खूप आहे. बास आता. हे बघ राजकुमार, तुला जे काही बोलायचंय ना ते जरा स्पष्ट आणि सरळ बोल. हा म्हणजे तुम्ही सगळ्या तिरपांगड्या गोष्टी करणार लपून छपून आणि आम्ही सरळ बोलायचं. अरे पण झालंय काय? झालं नाही, होणार आहे. हाहाकार होणार आहे. आमच्या घराची माती होणार आहे. हो प्रतापराव, एवढी मोठी मोठी घराणी, एवढी राजकीय घराणी सोडून तुम्हाला आमचंच घर सापडलं का सपाट करायला? हा हे बघ, तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही. माझ्या बहिणीला खोटी स्वप्न दाखवू नका. तिला उगाच तुमच्या जाळ्यात अडकवू नका. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? जरा नीट विचार करून बोल. विचार करू? विचार तुम्ही करायला पाहिजे होता प्रतापराव माझ्या बहिणीवर प्रेम करण्याआधी. ती बिचारी भोळी बाबडी गरीब आहे हो. तिला तुमच्या सोबत असताना जे आजूबाजूला उगवलेले गुलाब दिसतात ना, ते गुलाब नसून कोळसे आहेत हे नाही कळत आहे. नाही समजत आहे तिला. पण तुम्हाला तर समजतंय ना. तुम्ही या गावचे मोरके, इथल्या रीतीभाती तुम्हाला माहिती आहे. गाळाची माती कळसाला थापत नाही. कशाला ओढताय तिला या पोपाट्यात? मला समजतंय तुला काय म्हणायचं. नशीब म्हणायचं आणि दुसरं काय आमचं. पण मी रमायांना कुठलीही खोटी स्वप्न दाखवत नाही. आणि तुला जसं वाटतंय तसं कुठल्या फुपाड्यात सुद्धा सोडणार नाही. तुझं तुझ्या बहिणीवर जेवढं प्रेम आहे ना, त्याहून कितीतरी पटीने जास्त प्रेम मी त्यांच्यावर करतो. हो प्रतापराव, हे असले डायलॉग आहेत ना फिल्म मध्ये लय भारी वाटतात. चिट्ट्या पडतात तिथं. तिथं डोक्यात दगड पडतील. तुमच्या नाही, आमच्या. तुम्हाला आमच्या रामाची एवढी काळजी आहे. मग हे सगळं असं लपून छपून का चाललंय? हा सरळ मानाने येऊन हात का नाही मागितला तिचा? अरे आम्ही सगळं मानानच करणार आहोत. पण कधी? तुमचे रावसाहेब येऊन आम्हाला घरासकट पेटवून गेल्यावर. आणि मला सांगा, तुम्ही म्हणताय सगळं मानानं करणार होता,
मग आजपर्यंत रावसाहेबांना का नाही सांगितलं तुम्ही? हीच भीती जी तुमच्या डोळ्यात आहे ना रावसाहेबांबद्दल, ती आम्हाला पण आहे. तुम्हाला काही नाही होणार, पण रावसाहेब आमचे तुकडे करून 4 दिशांना फेकून देतील आणि कोणाला समजणार पण नाही. एकच विनंती करतो तुम्हाला, हे जे काही चाललंय ना ते इथंच थांबवा आणि इथून पुढं माझ्या बहिणीला भेटू नका. तुला वाटतं ही माझी भीती आहे, तर तसं अजिबात नाही. मी हे सगळं रावसाहेबांना सुद्धा सांगणारच आहे. फक्त योग्य वेळेची वाट बघ आणि विश्वास ठेव माझ्या. मी रमा यांना घरी एकदम मानानच नाही. इथून सगळ्यांच्या समोर थाटा माटात आणि सगळ्यांच्या संमतीनं घरी नाही. आणि तुला ज्या फुफटायची आणि संकटाची भीती वाटते ना, ते अंगावर झेलायला सगळ्यात आधी मी उभा असेल. हा शब्द आहे माझा. तुम्ही शब्द देताय, पण एक गोष्ट सांगून ठेवतो, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही सुज्ञ आहात, पण आमचं तसं नाही. आम्ही गरीब आहोत, तुमच्यासारखे कुठल्या पक्षाचे अध्यक्ष नाही. पण जर का माझ्या बहिणीचा घात झाला तर सगळंच कापून जाळून टाक. माझं लक्ष आहे तुमच्यावर, तेव्हा जरा सांभाळ. अगं त्यातले थोडेसे पैसे काढले तर बाईसाहेब काय खाणार आहेत का तुला? ए, खाणार का नाही माहित नाही, पण तू कस डोकं नको गाऊ तिचं, समजलं का? ए, तुला काय लागतं रे बोलायला? इथं मला कधी बी डोहाळे लागतात, कधी बी काही बी खावंसं वाटतं, शॉपिंगला जावंसं वाटतं. त्याचं काय करायचं मी? इधर 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 जा. हे माझ्यासाठी, हे सगळे माझ्यासाठी, आणि ते बी बिना ओवाळता. तू जा ना. अगं बाई, देवा अशी कायम बुद्धी देत जा माझ्या भावाला. आता मी माझ्या विशू सोबत जाईन मस्त पिक्चर बघायला. पिक्चरचं तिकीट बी तोच काढल आणि मधल्या सुट्टीत खाऊ बी तोच आणल, म्हणजे माझे पैसे वाचले. रमे, तुला द्यायचे नव्हते ना पैसे मला, पण देवाच्या मनात होतं म्हणून बरोबर मला पैसे दिले बघ माझ्या भावानी. चला, अरे जाते ना आता. हातात फोन असल्यावर सारखं गुलुगुलू बोललंच पाहिजे का छोट्या मालकांची? काय ग? अरे तुला कसं, म्हणजे ते रमे, घारीसारखं लक्ष आहे माझं तुझ्यावर. तुला काय वाटलं, तू छोट्या मालकांची मेसेजवर बोलली तर मला काही समजणार नाही का? अरे पण त्यांचाच मेसेज आला होता मला, मी फक्त त्याचं उत्तर दिलं. मला वाटलं काहीतरी काम असेल त्यांचं. छोटे मला किती आले होते, मीच परत पाठवलं त्यांना. रमा, माझा आपल्या प्रेमावर खूप विश्वास आहे आणि मला माहिती आहे तुमचाही तो आहे. म्हणूनच यापुढे तुमच्या भावाची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही मला भेटायला येऊ नका.